बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे की आम्ही अमकी मदत करू, आम्ही तमकी मदत करू, पण प्रत्यक्ष रूपाने मूर्त रूपाने ह्यांना प्रमोद दळवी साहेबांनी जी मदत केली आणि तुम्ही ती जाहीरपणे प्रत्यक्ष रूपाने एक देवदूताप्रमाणे त्यांना येऊन ती सुपूर्द केली, म्हणून या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि असेच तुम्ही यांच्यावर सहकार्य करा, यांच्या पाठीशी राहा अशी विनंती करतो. लढायचंय, रडायचं नाही. रडणारी माणसं लढू शकत नाही. दुःख आहे, मला समजतंय, पण दुःखामध्ये जर लढायचं असेल तर अश्रू बाजूला ठेवून. स्थानिक भूमिपुत्रों का पीड़ितों के लिए बढ़ता कदम बता रहा है कि हम तुम्हें हारने नहीं देंगे. थोड़ी देर से ही सही, लेकिन ये परेशानी जरूर होगी खत्म. और अब शुरुआत हो चुकी है इसके समाप्ति की, जहां एक तरफ 7C रिसोर्ट के तोड़क कार्रवाई के बाद इस परिवार पर बहुत बड़ी मुसीबत आन पड़ी है, उसी तरीके से उस 5 करोड़ के कर्ज को यह परिवार अब कैसे बकाया करेगा ये समझ के बाहर है. तो दूसरी तरफ पूरा परिवार जेल की सलाखों के पीछे है. लेकिन कहीं ना कहीं एक उम्मीद टिकी हुई है कि देर से ही सही, लेकिन फिर एक बार इस परिवार की गाड़ी रास्ते पर आएगी. और इसी को एक पहल देने के लिए शिवसेना यूबीटी पार्टी के नेता तथा पालघर जिले के भूमिपुत्र प्रमोद मुकुंद दलवी ने इस परिवार को 1 लाख रुपए की आर्थिक सहायता से मदद की है. प्रमोद दलवी का मानना है कि समय समय की बात होती है. यदि एक व्यक्ति अपने हिसाब से इन्हें मदद करने के लिए आगे बढ़े तो इन पर बीत रही मुसीबतें वाकई काफी छोटी हो चलेंगी. परवापासून आम्ही तुमच्या संपर्कात आलो. त्याच्यानंतर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काही लोकांनी आम्हाला मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु तुम्ही येताना मी ऐकलं आता काय सांगितलं ते. मग आम्ही त्या दीप्ती मॅडमच्या संपर्कामध्ये होतो, आज सुद्धा होतो की बाबा द्यायची नाही द्यायची, कोण घेणार, कोणाकडे द्यायची, आपल्याला काही माहित नाही. आमचा तुमचा तसा काही वैयक्तिक परिचय नाही, त्याच्यामुळे मी ओळखत नाही तुम्हाला की कोण आहे म्हणून. त्यामुळे कोणीतरी दिलेलं दान जे आहे तुमच्या मदतीसाठी ते पोचवण्याचं भाग्य आमच्यासारख्यांना मिळालेलं आहे. कळलं? अजूनही आमच्या परीने मदत कोण जे करतील, अनेकांना आम्ही विनंती करतो, आताही करतो आणि पुढेही करू की ही मदत ही तुमच्या कुटुंबाच्या, आमच्या एका भूमिपुत्र कुटुंबाच्या महिला भगिनींच्या आणि भावाच्या पुनर्स्थापनेसाठी, त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्स्थापनेसाठी प्रत्येकाने करावी. हे जे आम्हाला कोणीतरी दान दिलेलं आहे हे दान, आणि तुम्ही अजिबात त्याचं कमीपणा वाटून घेऊ नका, पण ही गरज आहे आणि हे सुरू नाही केलं तर आपल्याला पुढे लढाई सुद्धा लढता येणार नाही. तर ह्या सर्व पद्धतीतून आम्ही परवापासून गेल्यापासून बसत आता सुद्धा आम्ही बसलो, दीप्ती मॅडमच्या संपर्कात होतो आणि आज ही त्यांनी जे दाद आम्हाला दिले ते नम्रपणे तुम्हाला आम्ही. अंडेल साहेब पुढे, राजू